नमस्कार मित्रांनो, ट्रम्पने भारतावरती टॅरिफ लावलेले आहेत आणि टॅरिफचा दर तो म्हणतोय की आता भारतावरती मी 25% टॅरिफ जे आहेत ते लावणार आहे. आता जरा याचे इम्पॅक्ट काय होतील आणि गोष्टी काय काय त्यांना डिटेलमध्ये समजून घेऊया. मी सौरभ सोनोने, पीडब्ल्यू वरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आधी टॅरिफ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. टॅरिफ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जगात कर किंवा प्रशुल्क किंवा देशात येणाऱ्या मालावरती भरावयाचा टॅक्स. म्हणजे समजा भारतामधनं ही पाण्याची बाटली आपण अमेरिकेला विकतोय, ही 100 रुपयाची बाटली आहे. आता ही जेव्हा अमेरिकेत जाईल तेव्हा अमेरिकेमध्ये भारतीय बाटलीवरती 25% टॅक्स लागेल. म्हणजे काय, 125 रुपये टॅक्स. आणि वरनं आपण रशियाबरोबर ट्रेड करतोय म्हणून तो म्हटला अजून आम्ही काहीतरी पेनल्टी लावू. त्याच्याबद्दल तर अजून काही कळलेलं नाहीये, पण ही बाटली जी 100 रुपयाची भारतातनं निघाली आहे ती अमेरिकेमध्ये आता 125 रुपयाला भेटेल. दॅट इज टॅरिफ. आय होप तुम्हाला शब्द क्लिअर झालेला असेल. ट्रम्प जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी हा शब्द वापरायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात की मी इतर देशांवरती टॅक्स लावेल आणि मी त्यांच्या देशाला म्हणजे अमेरिकेला स्वतः मी मोठं करेन. मेक अमेरिका ग्रेट अगेन. तर प्रत्येक वेळेला ते मागा 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 याच्याबद्दल ते बोलतच असतात. ठीक आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा असं त्यांनी हॅशटॅग मागा असं त्यांनी तिथे सोशल मीडियावरती कॅम्पेन चालवलेली आहे. आता प्रशुल्क म्हणजे ते काय म्हणतात, तुम्ही माझ्या देशावरती टॅरिफ लावले ना, म्हणजे जर समजा टेस्लाची कार भारतामध्ये आली तर भारत त्याच्यावरती 70-80% टॅक्स लावत होता. तुम्ही माझ्या देशावरती टॅक्स लावले ना, आता मी तुमच्यावरती टॅरिफ लावेल. मग याला काय म्हटलं गेलेलं आहे, रेसिप्रोकल टॅरिफ. मग आता इथे रेसिप्रोकल टॅरिफचा अर्थ आहे तुम्ही माझ्यावरती टॅक्स लावतात म्हणून मी तुमच्यावरती टॅक्स लावेल. रेसिप्रोकल टॅरिफ इतका ह्या साध्या सोप्या शब्दांचा अर्थ आहे. आता तुम्हाला टॅरिफ हा शब्द कळालेला असेल असं मी समजतो. आता घडलंय काय, तत्पूर्वी हे आहे ट्रम्पचं ट्रम्प सोशलवरती आलेलं बोलणं. त्याच्यात ते बोलत असताना बघा, रिमेंबर, लक्षात ठेवा, वाईल इंडिया इज अवर फ्रेंड, भारत आपला मित्र आहे. ह्याच्यानंतर पुढे खूप काही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यांना नंतर बघूया. माझा तुम्हाला सगळ्यांना एक छोटासा प्रश्न आहे. अमेरिकेतल्या या गायी आहेत, तुम्ही विचार केलात का त्या कधी काय खातात? त्यांचं दुधाचं प्रोडक्शन वाढावं म्हणून त्यांना ब्लड मीट दिलं जात असतं. म्हणजे काय, तर त्यांच्या जेवणामध्ये त्यांना खाद्य असं दिलं जात असतं की ज्याच्यामध्ये नॉनव्हेज गोष्टी आहेत. आता असे डेअरी प्रोडक्ट्स इंडियात आले. मी अगदी काल केलेली माझी चूक तुम्हाला सांगतोय. मी काल डेअरीमधनं घरी पावभाजी करायची म्हणून स्लाइस पाव घेऊन आलो. आल्यानंतर माझ्या वाईफने त्याच्यावरती कधीपर्यंत वापरायचं त्याची डेट बघितली आणि मला ओरडली, अरे तू काय हे घेऊन आलास म्हणून, हे आपल्याला परत करावं लागेल. मी जाऊन परत ते करून आलो. 2 मिनिटासाठी असा विचार करा, तुम्ही जे डेअरी प्रोडक्ट्स डेअरीतनं विकत घेतात ते कुठे तयार झालेले आहेत याचा कधी विचार केलेला आहे का? चीज असू दे, बटर असू दे, घी असू दे, तूप असू दे, ज्याला आपण घी म्हणतो, तूप म्हणतो, घी असू दे, किंवा मिल्क पासनं बनवलेले इतर प्रोडक्ट्स असू दे, तुम्ही याचा कधी विचार केलेला आहे का? आता 2 मिनिटासाठी व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन या लोकांच्या बाबतीमध्ये विचार करा. भारतामध्ये व्हेजिटेरियन लोकांचा जो गट आहे तो खूप मोठा आहे. आणि जर अशा गायींचं दूध किंवा दुधापासून मिळालेले प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तर चालतील का? भारत अडून बसलेला आहे अमेरिकेबरोबर की आम्ही तुम्हाला डेअरी सेक्टरमध्ये एंट्री देणार नाही, कारण तुम्ही तुमच्या इथल्या गायींना अशा प्रकारे खाऊ घालतात. 1, 2 तुम्ही बीटी कॉटन नाव ऐकलेलं असेल, बॅथलस थ्रोइंग जेनेटिक्स, बीटी प्रकारात तयार केलं गेलेलं कॉटन. ठीक आहे, ते कपडा आहे, आपण त्याला अलाउ केलं. पण याच टेक्नॉलॉजीवरती अमेरिकेमध्ये फ्रूट्स तयार होतात, भाज्या तयार होतात, व्हेजिटेबल्स तयार होतात. भारतामध्ये ते अलाउड आहे का? तर आपण सांगितलेलं आहे नाही, आम्ही नाही अलाउ करणार. आता अशा भाज्या जर भारतामध्ये येत असतील तुम्ही खाल का? भारत अडून बसलेला आहे ऍग्रिकल्चर सेक्टर बद्दल की आम्ही ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये बाबा रे तुम्हाला अलाउ करणार नाही. बघा, आता ट्रम्पची जी नीती आहे तिला पण कुठेतरी समजून घेणं खूप जास्त आपल्याला गरजेचं आहे. ट्रम्प आहे आणि हे उर्सुला वंडरलाईन, ते तुम्हाला दिसतात त्या रडतात आहेत म्हणून. ट्रम्पने युरोपियन युनियन बरोबर पण असाच खेळ खेळलेला आहे, युरोपातल्या देशांना वेड्यात काढलेलं आहे. इतकंच नाही, यापुढे जात असताना युरोपातले एक महत्वाचे नेते आहेत, त्यांनी ह्या मुद्द्यावरती डायरेक्ट म्हटलं गेलेलं आहे की ट्रम्पने सकाळी सकाळी ब्रेकफास्टला या उर्सुला वंडरलाईनला खाल्लंय म्हणून. म्हणजे काय झालेलं आहे, ट्रम्पने मोठ्या प्रमाणामध्ये युरोपियन युनियनवरती सुद्धा
टॅक्सेस लावलेले आहेत आणि त्याचा टॅक्सचा टक्का मित्रांनो किती आहे, तर त्याचा टॅक्सचा टक्का मित्रांनो हा जवळपास 15% आहे. 15% टॅरिफ युरोपियन युनियनवरती त्याने ऑलरेडी लावलेत. बघा, युरोपाबरोबर अमेरिकेचं खूप चांगलं जुळतं तरी त्यांनी त्याच्यावरती टॅक्स लावलेले आहेत. भारत असा जरी निगोसिएशनसाठी टेबलवरती बसलेला असता तरी ट्रम्प 15 ते 20%वरतीच मानला असता. भारत स्वतःच्या टर्मवरती खेळतोय. आपण स्पष्ट सांगितलंय त्याला, बाबा रे तुझ्या टर्मवरती आम्ही नाही चालणार. खरं तर ट्रम्प बरोबर डिस्कशन चालू झालेलं असताना आपण त्याला सांगितलेलं होतं की आपण ऑटम पर्यंत तुमच्याबरोबर डील करूया. पण आता ट्रम्प अचानकच स्वतःच्या डेडलाईन घेऊन आलेला आहे की मला ह्याच डेडलाईनला हवंय, मला ह्याच डेडलाईनला हवंय. भारतानं स्पष्ट सांगितले नाही, आम्ही तुमच्या डेडलाईन्स बरोबर खेळणार नाही. आमच्या देशाचं जर भलं असेल तर आणि तरच आम्ही काय करणार आहोत, तुमच्या बरोबर ट्रेड डील करणार आहोत. अन्यथा आपण विचार करूया, आपण टेबलवरती बसूया आणि काम करूया. आता याच्यात बघा, ट्रम्पने भारतावरती टॅरिफ्स लावले आणि म्हटलं की अजून पेनल्टी पण लावतो कारण तुम्ही रशियाबरोबर ट्रेड करतात. मित्रांनो, जवळपास 43% पेट्रोल हा भारत हे रशियाकडनं घेते. ही आपली एनर्जी नीड आहे. एक मिनिटासाठी असा विचार करा, तुमच्या गाडीमध्ये असणारं पेट्रोल जर तुम्हाला 100 रुपयाच्या ऐवजी जर आता 150-200 रुपयाला मिळायला लागलं तर तुम्ही ऐकाल का? नाही. तुम्ही सगळेजण रस्त्यावरती याल सरकारच्या विरोधामध्ये की तुम्ही महागाई वाढवतात. फक्त पेट्रोल वाढल्यानंतर त्याचे इम्पॅक्ट हे फक्त गाडीतल्या पेट्रोलवरती होत नाही, अगदी तुमच्या चहावरती सुद्धा होतात, अगदी तुमच्या चपातीवरती पण होतात आणि अगदी तुमच्या राईसवरती पण होतात. सगळ्या बकेटच्या ज्या गोष्टी आहेत इन्फ्लेशन मधल्या त्या सगळ्या वाढणार आहेत कारण पेट्रोलमुळे या सगळ्या गोष्टींच्या ज्या कॉस्टिंग आहेत त्या दणकन वाढणार आहेत. दोस्तांनो, एक मिनिटासाठी विचार करा की आता रशियावरचं असं अवलंबित्व आपण कमी करू शकतोय का? तर त्याचं उत्तर स्पष्ट नाही आहे. डोमेस्टिक गरजा सगळ्यात जास्त महत्वाच्या आहे एक्सपोर्टपेक्षा. अजून एक खूप जास्त महत्वाचं की आता इतिहासात आपल्याला दिसलेलं आहे की अमेरिकेवरती विश्वास ठेवण्यात उपयोग नाहीये. रशिया भारताचा ऑल वेदर फ्रेंड आहे. ऑल वेदर फ्रेंड म्हणजे प्रत्येक गोष्टीला रशिया आपल्याबरोबर उभा राहिलेला आहे. आता रशियावरती वेळ आहे आणि आपण आता रशियाबरोबर उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे. एक खूप चांगली टर्म आहे, फ्रेंड ऑफ ऑल इज फ्रेंड ऑफ नन. जो सगळ्यांचा मित्र असतो तो कोणाचाच मित्र नसतो. भारतानं हे परत परत काम केलेलं आहे की भारत सगळ्यांबरोबर उभा राहिलेला आहे. आपण अमेरिकेला सुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेड करणार आहोत. पण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेच्या भूमिका या वेळोवेळी बदलतात. आपण आपल्या भूमिकेवरती यावेळी मात्र स्थिर दिसतो आहोत. भारत सरकारनं एक ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे, मी त्याच्याविषयी सुद्धा बोलणार आहे. मित्रांनो, जापान बरोबर पण ट्रम्पने असंच केलेलं आहे. जापान बरोबर सुद्धा त्याने इथे जवळपास तुम्ही बघू शकता 15% टॅक्स हा लावलेला आहे. ट्रम्प काय म्हणतात ते जरा नीट बघा. रिमेंबर, वाईल इंडिया इज अवर फ्रेंड, भारत आपला मित्र आहे, आपला म्हणजे अमेरिकेचा. वी हॅव कॉमा ओव्हर द इयर्स कॉमा डन रिलेटिव्हली लिटिल बिझनेस विथ देम बिकॉज देअर टॅरिफ्स आर फार टू हाय. आपण त्यांच्याबरोबर खूप कमी व्यापार केलेला आहे कारण त्यांनी आपल्यावरती टॅरिफ मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. एक मिनिटासाठी थांबा. तुम्ही जे युट्यूब आता बघतात ते अमेरिकेचं आहे. हा बाबा म्हणतोय की नाही आपण त्यांच्यावर खूप कमी व्यापार केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आयटी इंडस्ट्री जी आहे ना, ती आयटी इंडस्ट्री ही भारतातली अमेरिकेची डॉमिनेटेड आहे. तुम्ही बघा ना, गुगल अमेरिकेचं आहे. तुमच्या हातात जो मोबाईल फोन दिसतोय जर तो ऍपल असेल तर तो अमेरिकेचा आहे. ऍपल फोन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये आता इंडियात प्रोड्यूस होतात. मित्रांनो, बऱ्याच अमेरिकन गोष्टी आपण वापरतोय पण ट्रम्पला मात्र ते दिसत नाही. इनफॅक्ट जेव्हा भारत आणि पाकिस्तान वॉर झाला त्याच्यानंतर तो म्हणाला की शेकडो वर्षांपासून हे यांच्या दोघांचं युद्ध चाललेलं आहे. ट्रम्प कोणता गॉगल घालतात आणि त्यातनं काय बघतात हे खरंच क्वेश्चन मार्कच आहे. पुढे जात असताना तो म्हटला टॅरिफ्स आर टू हाय. भारत जे अमेरिकेवरती टॅरिफ लावतो ते खूप जास्त आहे. अमंग द हायेस्ट इन द वर्ल्ड. भारत आमच्यावरती हायेस्ट टॅरिफ लावतो, सगळ्यात जास्त टॅरिफ लावतो. अँड दे हॅव मोस्ट, बघा काय म्हणतात की नॉन मॉनिटरी ट्रेड बॅरियर्स. त्यांनी आमच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेड बॅरियर्स म्हणजे व्यापार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या अटी शर्ती आहेत ते पण सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती लावून ठेवलेल्या आहेत. ऑल्सो दे हॅव ऑलवेज बॉट वास्ट मेजॉरिटी ऑफ देअर मिलिटरी इक्विपमेंट फ्रॉम रशिया. हो, हे खरं आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये मिलिटरी वेपन्स जे आहेत ते रशियाकडनं घेतलेले आहेत, खरं आहेत. आणि रशिया आपला त्यासाठीचा चांगला मित्र आहे. रशिया आपल्याला एखादी गोष्ट देत असताना त्याच्यात मागे पुढे बघत नाही. आता सुद्धा Su-57 जेव्हा भारताला रशिया देतोय तेव्हा रशिया म्हणतोय घ्या, तुमच्याकडल्या नाशिक HL मध्ये बनवायला सुरुवात करा, सोर्स कोड पण घेऊन टाका, काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे. अमेरिका हे द्यायला तयार आहे का?
नाही, त्यांचं एक डब्बा विमान म्हणजे 5th जनरेशन ते म्हणतात ते आपल्या केरळमध्ये पडलेलं होतं महिना दीड महिना. आत्ता कुठेतरी ते गेलेलं दिसतंय. लक्षात घ्या, त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी घ्यायची म्हणजे अजून अवघड कार्यक्रम आहे. आपल्या टेक्नॉलॉजीच्या अपग्रेडेड टेक्नॉलॉजी ते पाकिस्तानला फुकट देतात, मग आपण त्यांच्याकडनं विकत कशाला घ्यायचं. अँड आर रशियाज लार्जेस्ट बायर ऑफ एनर्जी. येस, आपण आहोत, आणि ती आपली गरज देखील आहे. आपल्याला अमेरिका सुद्धा एवढ्या कमी दरामध्ये पेट्रोल देणार आहे का, तर उत्तर नाही. अलॉंग विथ चायना. पण मात्र आता चायनाबद्दल त्यांना काहीच केलेलं नाही बरं का इथे. ॲट अ टाइम वेन एव्हरीवन वॉन्ट्स रशिया टू स्टॉप किलिंग इन युक्रेन. सगळेजण म्हणतात की रशियाने युक्रेनमध्ये जे युद्ध चाललेलं आहे ते थांबवा. ऑल थिंग्स नॉट गुड. सगळ्या गोष्टी काय बरोबर नाहीये. म्हणून मी आता काय करतोय, भारतावरती 25% टॅरिफ लावतो आहे. या व्यतिरिक्त अधिक मी त्यांच्यावरती पेनल्टी सुद्धा लावणार आहे. आणि हे सगळंच्या सगळं ऑगस्ट 1 तारखेपासून सुरू होईल. थँक्यू फॉर युअर अटेन्शन. हे त्यांचं नेहमीचं म्हणणं असतं, थँक्यू फॉर युअर अटेन्शन. मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन, हे मागा 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 नावाची कॅम्पेन त्यांनी चालू ठेवलेली आहे. तर हे त्यांनी त्यांच्या सोशल ट्रूथवरती टाकलेलं होतं. याच्यावरती बघा मित्रांनो, एक नीट लक्षात घ्या, ट्रम्प बद्दल एक सोशल मीडियावरती मस्तपैकी गोष्ट चाललेली आहे. ती आहे टॅको टॅको टॅको. ट्रम्प ऑलवेज चिकन आउट. ट्रम्प निर्णय घेतात आणि परत बॅकट्रॅक करतात, पाठीमागं जातात. तुम्ही म्हणाल युरोपियन युनियन बद्दल का नाही केलं. लक्षात घ्या, आपण जर एखाद्या बरोबर ट्रेड डील करत असू ना, तर आपली जी वीक पॉइंट आहेत ते त्याला कधीच सांगायचे नसतात. युरोपने त्यांचा वीक पॉइंट सांगून दिला की युरोपचा वीक पॉइंट युक्रेन आहे. त्यामुळे ट्रम्पने वळवायचं तसं वळवलेलं युक्रेनला. उर्सुला वंडरलाईन मी तुम्हाला दाखवलं मग अशी की सगळेजणच त्यांना शिव्या घालतात येतात आता की तुम्ही बाबा हे असं का केलं. हो, मी खरं बोलतोय, तुम्ही जा आणि चेक करा. युरोपियन युनियन मधले सदस्य हॅपी नाहीत की आम्ही उर्सुला वंडरलाईन यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलेलं होतं, तुम्ही हे काय करून ठेवलं अमेरिकेबरोबर. हा आमच्यासाठीचा फेवरेबल ट्रेड डील नाहीच आहे, ह्याच्यामध्ये रडणंच आहे सगळ्याच्या सगळं आम्हाला. मित्रांनो, त्यानंतर युरोपियन मार्केट्स पडलेले आहेत. 25 तारखेला त्यांची ट्रेड डील झालेली होती, त्याच्यानंतर युरोपियन मार्केट्स पडलेले आहेत. सेम भारताची पण आज तीच परिस्थिती. भारतात सुद्धा मार्केट जे आहेत ते कोसळलेले दिसतात. टॅको. ट्रम्प ऑलवेज चिकन आउट. ट्रम्प निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर परत बॅकट्रॅक, परत पाठीमागे येतात. मित्रांनो, भारतातली पिण्याच्या पाण्याची बाटली अमेरिकेमध्ये गेली, जी 100 रुपयाची होती ती 125 रुपयाला झाली. 2 मिनिटासाठी हा पण विचार करा की अमेरिकेत सुद्धा महागाई वाढणार आहे. भारत फार्मास्युटिकल हब आहे. भारतातनं फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स अमेरिकेत जातात. विसरता कामा नये की HCQ हायड्रॉक्सिक्लोरोक्विन नावाची गोळी होती. ट्रम्पने भारताला धमक्या दिलेल्या होत्या की लवकरात लवकर ती गोळी आम्हाला पाठवा. कोरोनाच्या पहिल्या वेव्ह मध्ये तुम्ही नाही पाठवली तर बघा. भारतानं नंतर ती गोळी पाठवलेली सुद्धा होती. भारत फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा करता धरता करविता आहे. ट्रम्पला अमेरिकेला भारतावरती डिपेंड राहावंच लागणार आहे. भारतानं सुद्धा याच्यावरती रिटॅलिटरी टॅरिफ लावले, म्हणजे भारतानं सुद्धा जर अमेरिकेवरती टॅरिफ लावले तर हा वॉर चालू होईल. भारत वॉरच्या झंझटीमध्ये पडत नाही. आपण त्याच्या इम्पॅक्ट वरती जाणार आहोत तेव्हा अधिकच बोलणार आहोत. पण इथं टॅको नावाची जी टर्म आहे ती ट्रम्प बद्दल बोलली जाते. ट्रम्प ऑलवेज चिकन आउट. ट्रम्प निर्णय घेतात, परत बॅकट्रॅक होत असतात. तर मित्रांनो, आता आपल्याला आपल्या अभ्यासासाठी जाणून घ्यायचं आहे की भारतानं याच्यासाठीची काय प्रतिक्रिया दिलेली आहे. भारतानं ऑफिशियली सांगितलेलं आहे, भारत सरकारनं एक निवेदन काढलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याचं सरकारनं नोंद घेतलेली असून त्याचे काय परिणाम होतील हे तपासलं जाईल, असं त्या निवेदनात म्हटलं गेलेलं आहे. भारत अमेरिका यांच्या परस्परात हिताचे द्विपक्षीय करार होण्यासाठी, हे बघा हा शब्द खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यात फक्त ट्रम्पचा फायदा आणि अमेरिकेचा फायदा. तो म्हणतोय मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन. भारताचं काय, तुम्ही भारतावरती टॅरिफ लावून ठेवाल, भारतानं कशातनं पैसे कमवायचे. भारत म्हटलेला नाही, ते दोघांच्या हिताचं असलं पाहिजे. आणि ते द्विपक्षीय करार म्हणजे द्विपक्षीय बायलॅटरल, त्यांच्या आपल्या दोघांच्या हिताचा करार पाहिजे, तरच आम्ही हा करार करू. होण्यासाठी काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. त्यासाठी भारत कटिबद्ध आहे. भारत सरकारनं म्हटलेलं आहे की आम्हाला हे सगळं करून घ्यायचं आहे, पण तुमच्या टर्म्सवरती नाही. आम्ही निगोसिएशनच्या टेबलवरती बसू, पण त्यात आम्ही आमचं हित सुद्धा जोपासू. आम्ही असं नाही करणार की तुम्ही म्हणता त्या बाजूला आम्ही झुकू, नाही. कारण आपल्याला परत परत दिसलेलं आहे की अमेरिका हा योग्य मित्र नाही. अमेरिका हा शब्द देतो आणि पलटतो. तुम्ही बघितलेलं असेल, इराण आणि पाकिस्तान मित्र आहेत मित्रांनो. मात्र त्याच पाकिस्तानच्या हेडला डोनाल्ड ट्रम्पने लंचला बोलवलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच त्यांच्यावरती B2 बॉम्बर पाठवले. ते B2 बॉम्बर ऑफकोर्स त्यांनी बॉम्बिंग केल्यानंतर पाकिस्तान मार्गेच ते बाहेर निघालेले असणार आहेत. 2 मिनिटासाठी विचार करा की
ते त्यांच्या मैत्रीचा परतावा खूप वाईट आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरची जी मैत्री आहे ती परवडणारी नाहीये आपल्याला. देशातील शेतकरी, हा बघा इथे भारत सरकार काय काय पॉईंट्स म्हणतात मी तुम्हाला मगाशी सांगितलं. देशातील शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योगांच्या MSME संरक्षण आणि संवर्धन याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल. हे स्टेटमेंट सगळ्यात महत्वाचं आहे की भारताला प्राधान्य दिलेलं आहे. तुमचं काय होतं त्याच्याशी आम्हाला नाही बाबांनो घेणं देणं. आम्ही आमचं आधी बघणार आहोत. तुमच्याकडे एक्सपोर्ट करण्याच्या आधी आमच्या डोमेस्टिक इंडस्ट्रीला तर आम्हाला आधी सपोर्ट करू दे. UK सोबत झालेल्या आर्थिक आणि व्यापार करारासह इतर करारांप्रमाणे आपण भारतानं रिसेंटली UK बरोबर FTA केलेला आहे, फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेला आहे. सरकार आपल्या राष्ट्रीय हिताचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलेल असं भारत सरकारनं प्रसिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, आता या टॅरिफचे संभाव्य परिणाम काय? 2025 मध्ये आपण परीक्षा लिहिणार आहोत, त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित माहिती पाहिजे बरं का रे. सर्वात पहिलं निर्यातीवरती परिणाम होईल, ऑफकोर्स होईल. लगेच 1 ऑगस्ट पासून भारतातनं जोही माल आता अमेरिकेत पोहोचेल त्याच्यावरती ट्रम्प मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लावेल. 1. 2. उद्योग क्षेत्रावरती दबाव वाढवणार, खास करून पोलाद, ॲल्युमिनियम, औषध, वस्त्र उद्योग, कृषी यांच्यावरती हा मोठा परिणाम तिथे पडू शकतो आहे. नेक्स्ट ऑफकोर्स रोजगारावरती परिणाम होईल, कारण निर्यात जर घट झाली तर इन्कम कमी होईल. इन्कम जर कमी झाली तर रोजगारांवरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडू शकतोय. नेक्स्ट मित्रांनो बघा, उलट टॅरिफ. भारत सुद्धा रिटॅलिटरी टॅरिफ बद्दल विचार करेल. मला असं वाटतं की भारत सरकार टॅरिफ वॉर छेडण्याच्या दृष्टीनं बघत नाहीये. भारत सरकार मात्र विचार नक्की करू शकतं की आपण पण रिटॅलिटरी टॅरिफ लावूया. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आपण ज्या महत्वाच्या गोष्टी वापरतोय त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई माध्यम. आज गुगल किंवा युट्यूबवरनं तुम्ही माझं लेक्चर बघता, त्यात भारत सरकारने या कंपन्यांना सांगितलंय की हा जो भारत सरकारचा डेटा आहे, उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेऊया, तुम्ही PW वरती माझं लेक्चर बघता, त्यात युट्यूबने तुम्हाला लगेच सेन्स केलेलं आहे की तुम्हाला काय आवडतंय आणि युट्यूबने त्याच्या मेमरीत टाकलेलं आहे की X नावाच्या मुलाला हे आवडतंय. तुमचा डेटा हा त्यांनी त्यांच्याकडे सेव्ह करून ठेवलेला आहे. परत तुम्हाला बरोबर त्याच रील्स, व्हिडिओज पाठवले जातील. का? त्यांनी तुमचा डेटा सेव्ह करून ठेवलेला आहे. भारत काय म्हणतोय, हा डेटा भारतातच ठेवा, अमेरिकेत जाऊ द्यायची गरज नाहीये. उद्या उठून नवीन प्रोडक्ट आल्यानंतर तुमच्यावरती त्या प्रोडक्टचा भडीमार केला जाईल की बघ हे नवीन प्रोडक्ट आलंय, बघ हे नवीन प्रोडक्ट आलं. भारत म्हणतो हा डेटा भारतातच ठेवायचा. तिथे अमेरिका म्हणतोय नाही हा डेटा तर ग्लोबल आहे, आम्ही त्याला युसेज, त्याचा वापर करणार. यावरनं सुद्धा वाद आहेत. मित्रांनो, नवीन बाजारपेठेचा शोध भारताने हे करायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 5 नेशन व्हिजिटच्या वेळेला भारतानं इतर देशांबरोबर सुद्धा, उदाहरणार्थ मॉर्कोसोर, ज्याच्यात ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे सारख्या कंट्री आहेत, आपण त्यांना सांगितलेलं की आम्ही येत्या काही वर्षांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आपण 2030 पर्यंत तुमच्या बरोबर साधारण $20 ट्रिलियन, इफ आय एम नॉट रॉंग, इतका तरी आम्ही तुमच्या बरोबर ट्रेड करू. आता जो 12.5 आहे त्याला आम्ही 20 पर्यंत घेऊन जाऊ. तर भारत इतर देशांचा शोध करतोय की आता आमचा माल तिथपर्यंत देखील पोहोचला पाहिजे. मित्रांनो बघा, फॉरेन इन्व्हेस्टमेंटवरती ऑफकोर्स त्याचा परिणाम होणार आहेत. अमेरिकेमधनं मोठ्या प्रमाणामध्ये FDI भारतात येतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यापार तूट वाढण्याची शक्यता आहे. ऑफकोर्स जर डॉलर आपल्याला मिळाला नाही तर डेफिसिट जे ते वाढेल. किंमत वाढण्याची शक्यता आहे. ऑफकोर्स महागाई आणि हा जो वाद आहे तो WTO मध्ये सुद्धा जाईल. मित्रांनो, आता ह्याच्यात बघा, आपण रशियासोबत संबंध ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे आता भारत आणि रशिया संबंधांवरती डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफमुळे काय परिणाम होऊ शकतात. मित्रांनो, ह्याच सगळ्या गोष्टी मला पॉझिटिव्ह दिसतात. अमेरिकेकडनं आपण जे जेट घेणार होतो, 5th जनरेशन स्टेल्थ टेक्नॉलॉजी, ऑपरेशन सिंदूरच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्याला हिरवा झेंडा दाखवलेला होता. पण ऑपरेशन सिंदूर नंतर डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारे वागलेले आहेत, भारत म्हणतो बाबा तुमच्याकडनं काहीच नको आम्हाला. भारत एक मोठा स्क्वॉड्रन 5th जनरेशन स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा घेणार आहे. आपलं जे AMCA ज्याच्याबद्दल आपण विचार करतोय त्याला साधारणतः पुढली 10 वर्ष लागणार आहेत. पण तत्पूर्वी भारताला मोठ्या प्रमाणात 5th जनरेशन स्टेल्थ टेक्नॉलॉजी प्लेन्सची गरज आहे. भारत हौशीनं अमेरिकेकडे बघत होता, पण अमेरिका ज्या प्रकारे वागलेला आहे आणि त्या प्लेनचा जो पण परफॉर्मन्स आहे, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचे खूप आवडतीचे मित्र आदरणीय इलॉन मस्क साहेब ते सुद्धा म्हणालेत की हा कबाड आहे, भंगार आहे, बिनकामचे पैसे याच्यावरती लावून ठेवलेले आहेत. असं प्लेन जर त्यांचा मित्रच म्हणत असेल भंगार आहे, तर आपण पण का घ्यावं, हा पण मोठा क्वेश्चन मार्क आहे. आपण रशियाकडे बघतो आणि आपली रशिया बरोबर डील सुद्धा सुरू आहे, बोलणं सुरू आहे. लवकरच त्याचं ऑफिशियल स्टेटमेंट पण येईल कदाचित की हे सुकोई 57 भारतात बनेल, आपल्या नाशिकमध्ये बनेल आणि त्याचा फायदा ऑफकोर्स आपल्याला होणार आहे. मित्रांनो, भारत आणि रशिया संबंधांवरती होणारे परिणाम, सर्वात पहिला परिणाम तर मग आता आपला रशिया बरोबरचा जो व्यवहार आहे तो वृद्धिंगत होईल. आपण रशिया बरोबर
ट्रेड बंद करण्याच्या बिलकुल चान्समध्ये नाही आहोत. एनर्जी आपली नीड आहे. आपल्याला पेट्रोल हवंय, डिझेल हवंय, पेट्रोलियम प्रोडक्ट्स हवेत. आपण रशियाला नाही म्हणणार नाही आहोत. नेक्स्ट, नवीन व्यापार संधी आणि करार. मित्रांनो, आता आपण रशिया बरोबर रुबल बरोबर जो करार करतोय, रुबल बरोबर जो व्यवहार करतोय, तो अजून वाढू शकतो आहे. त्यानंतर बघा, ऊर्जेतलं सहकार्य आपलं त्यांच्याबरोबर वाढणार आहे. अमेरिका दबाव टाकतोय, पण आपण त्या दबावाला बिलकुल भीक घालत नाही आहोत. आपण म्हणतोय आमचा जो व्यवहार चालू आहे तो चालूच राहणार. नेक्स्ट, संरक्षण सहकार्य अधिक घट्ट होईल. मित्रांनो, अजून तर आपल्याला त्यांच्याकडनं S-400 पण घ्यायचे आहेत. एअर डिफेन्ससाठी महत्वाची जबाबदारी पार पडतात. रशियाचं युक्रेन बरोबर युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे वेळेवरती त्यांची डिलिव्हरी नाही होऊ शकलेली आहे. भारत मात्र त्यांना म्हणतोय आम्हाला लवकरात लवकर बाबांना तुम्ही द्या. शिवाय ऑटोमॅटिक निकॉल्फ AK-47 तुम्ही नाव ऐकलं असेल, आता त्याचं पुढचं व्हेरियंट आलेलं आहे 203. भारत म्हणतोय अजून आम्हाला द्या. भारतानं त्याची ऑफिशियल एक फॅक्टरी सुद्धा टाकलेली आहे. ती कुठे टाकलेली आहे जर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगाल. राजकीय दृष्टिकोनामध्ये आपला बदल होतोय. अमेरिकेच्या एकांगी वर्तनामुळे भारत अधिक बहुउद्देशीय धोरण, मल्टी अलाइनमेंट पॉलिसी स्वीकारतोय आणि त्यामुळे भारताचा जो समन्वय रशियाशी तो अजून घट्ट होतोय, वाढतोय आणि तो वाढत राहील देखील. ब्रिक्स आणि SCO मध्ये सहकार्य वाढेल. मित्रांनो, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये काही वर्षांपूर्वीच पुतीन साहेबांनी सांगितलेलं होतं की आपण वेगळी करन्सी घेऊन येऊया. भारत पण विचार करेल. आपण लक्षात घ्या, आपण अमेरिकेकडे झुकतो काय? कारण त्यांचा डॉलर तो पेपर आहे. पण महत्वाची गोष्ट आहे की आपण बायर आहोत अमेरिकेचे, हे पण अमेरिका विसरतोय. भारतानं बाय करणं बंद केलं, तुम्ही किती प्रोड्यूस करून घ्या, काय होईल त्याचं? नाही होऊ शकणार आहे. उद्या उठून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले की युट्यूब सारखं किंवा फेसबुक सारखं किंवा इंस्टाग्राम सारखं आम्ही पण आता भारतामध्ये नवीन काहीतरी प्लॅटफॉर्म चालू करू, मग त्यावेळेला काय होईल हे आपण गोष्टीचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींचे जे परिणाम आहेत ते लॉंग टर्म आहेत. त्यामुळे भारत हा विचार करतोय की आपलं जे सहकार्य आहे ते ब्रिक्स आणि SCO बरोबर आपण वाढवू. अमेरिकेपासून स्वतंत्र धोरणाची पावलं. भारतानं दाखवलंय की फक्त अमेरिकेवरती आपण अवलंबून राहणार नाही, तर आपण स्वतंत्र परराष्ट्र धोरण टिकवून ठेवू. लक्षात घ्या, भारत परत परत हेच सांगतोय अमेरिकेला की बाबा रे, तुम्ही ज्या पॉलिसीज आमच्यावरती लादतात त्याच्यानंतर भारत हा ऐकून घेतोय, मात्र त्याची पावलं वेगळ्या दिशेने सुद्धा उठवायला भारतानं सुरुवात केलेली आहे. भारताने इतर देशांबरोबर सुद्धा सहकार्य वाढवलेलं आहे. त्याचं बेस्ट उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आता 5 देशांची यात्रा. जिओ पॉलिटिकल संतुलन राखण्याचा प्रयत्न. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम म्हणून भारतानं रशिया आणि इतर देशांशी जवळीक राखून राजनैतिक संतुलन राखण्याची देखील भूमिका मधल्या काळामध्ये घेतलेली आहे. तर मित्रांनो, हे सगळे त्याचे परिणाम आहेत. ऑफकोर्स त्याचा जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट भरपूर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आता कसा वाटला ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढे याचे काय काय परिणाम होतात त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ नक्कीच बनवूया. मी इथे थांबतोय. धन्यवाद. जय हिंद.